नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या नवसंकट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशावर कोरोनाचं सावट असताना, संकट असताना आता आणखी एक संकट आपल्या दारावर येऊन धडकलंय. ते म्हणजे ब्लॅक फंगस अर्थात म्युकरमायकोसिसचं. त्यात भर म्हणजे व्हाईट फंगसचा सुद्धा प्रादुर्भाव काही रुग्णांमध्ये जाणवू लागलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील 4 रुग्णांना व्हाईट फंगसचा प्रादुर्भाव जाणवला आणि या फंगसचे रुग्णांच्या त्वचेवर परिणाम दिसू लागलेत आणि वेळेत उपचार न झाल्यास त्यात रुग्णाचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कोरोनातून बरं झालेल्यानंतर सुद्धा नागरिकांनी अधिक खबरदारी घेणं गरजेचं आहे. याबद्दलच आपल्याला सगळ्या गोष्टी जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात जवळपास आज म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळू लागलेले आहेत. अनेक ठिकाणी तर त्यांच्यासाठी वेगळे वॉर्ड सुद्धा बनवले जात आहेत आणि त्याचमुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये त्याच्याबद्दलची माहिती पोहोचावी, त्यांच्या मनातल्या प्रश्नांना त्याची उत्तरं मिळावीत, यासाठी आज आपण हा खास कार्यक्रम घेतोय. आणि या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी असणार आहे टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी सर. कुलकर्णी सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. माझा पहिला प्रश्न आहे की हा आजार नेमका काय आहे आणि तो कशामुळे होतोय? सर्व दर्शकांना ज्यावेळी आपण विचार करतो की हे एका बाजूनी मी कोरोनाशी लढतोय आणि अचानकपणे हे नवीन अजून काय काय येतंय, तर त्यावेळी असं आपल्याला लक्षात घ्या की शरीराची प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर एक मोठा, जसा एखाद्या पिक्चर मध्ये एखादा मोठा विलन असतो आणि नंतर त्याच्या बाजूला 4 गुंड असतात, तर तसं या ठिकाणी झालेलं आहे की हा कोरोनाचा जो दादा त्या ठिकाणी आपल्या शरीरात शिरलेला असतो आणि त्याच्यानंतर मग आपण त्याचा प्रतिकार करण्यासाठी सगळी ताकद त्याला लावलेली आहे. त्यावेळी त्याचे जे अगलबच्चे असतात ते सुद्धा येऊन त्या ठिकाणी तुम्हाला त्रास द्यायला सुरुवात करतात. त्यापैकी एक म्युकरमायकोसिस आहे आणि असा एक म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस जो आहे, असेच आणखीन भरपूर त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे प्रकार येऊ शकतात जर आपली इम्युनिटी त्या ठिकाणी कमी पडली तर. आणि म्हणून आपल्याला कायम सावध राहायला पाहिजे. आणि या सगळ्या इन्फेक्शन्स जी काही आहेत ही आपल्याला माहिती आहे की आता पावसाळा जवळ येत चालल्यानंतर आणखीनही काही आपल्याला छोट्या छोट्या, जसं फंगस म्हणजे काय, आपल्या त्वचेवरती जर टीनिया नावाचा प्रकार येतो, तो एक इन्फेक्शनचाच प्रकार आहे, म्हणजे स्किन इन्फेक्शन वेगवेगळी. फक्त ही इन्फेक्शन शरीर जर समजा जास्त कमकुवत झालं तर शरीरावरती जास्त प्रभाव दाखवू शकतील. आता म्युकरमायकोसिस हा श्वासाच्या मार्गामध्ये ज्यावेळी आपण जास्त कमजोरपणा येतो त्यावेळी त्या ठिकाणी तिथे दिसतोय, पण त्वचेवरतीही काही ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने आढळू शकतं, कारण बराच काळपर्यंत एका ठिकाणी राहिल्यानंतर आपल्याला बेड सोअर्स बघायला मिळतात. तसंच या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी इन्फेक्शन्स येऊ शकतात. हेच आपल्याला याच्यातून समजून घ्यायचंय. बरं, पण अशा वेळी आपण हे इन्फेक्शन रोखायचं कसं? हे रोखू शकतो आपण? सर्व प्रकारची फंगस किंवा इतर गोष्टी आहेत यांच्यावरती सुदैवाने आपल्याकडे औषधी उपचार अगोदरपासून उपलब्ध आहेत. विशेषतः त्वचेवरती जर समजा बाहेर झालं तर त्याला लावण्याची काही मलमं आहेत. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला पोटातनं घेतल्यानंतर औषध आहे, जसं एक कोरोनामध्ये वापरलं गेलेलं एक औषध आपल्याला माहिती आहे, इव्हरमेक्टिन, हे फंगसवरती उपचार करणारच एक औषध होतं. म्हणजे अशीच काही औषधं जर समजा आपण विचार केली तर आज उपचार याच्यावरती उपलब्ध आहेत. फक्त ते दुर्लक्षित राहतं, कारण पेशंट बराच काळपर्यंत बेडमध्ये राहिल्यानंतर त्याला नाकाच्या आतल्या बाजूला झालेलं इन्फेक्शन समजेपर्यंत वेळ जातो. म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्या बाबतींमध्ये आपल्याला सावधपणाने, जो कोणी रुग्ण आहे त्यांनीही स्वतःच्या शरीराची डोक्यापासून ते पायापर्यंत पूर्ण सारखी खबरदारी घेतली पाहिजे की मला कुठे काही त्रास आहे का. जसं डोळ्यांमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कंजंक्टिव्हायटिस सारखा त्रास दिसू शकतो, कानामध्ये काही वेळा आपल्याला त्या ठिकाणी एखादा पू येतोय किंवा काही ते लक्षात ठेवलं पाहिजे, त्वचेवरती कुठे काही आपल्याला चट्टा दिसतोय का, या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. जर हे सगळं आपण स्वतः लक्ष ठेवलं तर हे इन्फेक्शन वेळेस लक्षात आलं तर ते जास्त त्रास देत नाही. म्हणजे कधी आपल्याला सावधगिरी ही नंतरच्या उपचारांच्या पेक्षा लक्षात ठेवून करायला पाहिजे. निश्चितच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. पण अनेकांना प्रश्न असा पडलेला आहे सर आता की म्युकरमायकोसिस हा केवळ कोरोना बाधित झालेल्यांनाच होतो, त्याच्यातून बरे झालेल्यांनाच होतो, की तो कुणालाही होऊ शकतो? हा आजार नेमका कुणाला होतो, कुणाकुणाला होतो? म्युकरमायकोसिस किंवा ब्लॅक फंगस किंवा त्वचेवरचे विकार हे नवीन नाही, हे अगोदरही व्हायचे. त्यांचं प्रमाण अगोदर हे खूप कमी आपल्याला दिसून यायचं. जसं 100 मधल्या एखाद दुसऱ्याला त्या ठिकाणी दिसत असेल,
आणि ते लगेच तिथल्या तिथे, आणि ते स्वतंत्र असल्यामुळे त्याच्यानी असा जीवघेणा प्रकार बघायला मिळायचा नाही, की आता काही पेशंट्स मध्ये आपल्याला म्युकोरमायकोसिस नंतर जबडा काढायला लागलेला आहे, डोळा गेलेला आहे, अशा बऱ्याच केसेस, आणि काही काही ठिकाणी तर त्याचा मेंदूपर्यंत गेल्यानंतर मृत्यूही आपल्याला बघायला मिळालाय. हा. त्यामुळे आपल्याला जसं लक्षात ठेवायला पाहिजे की अगोदर ही इन्फेक्शन्स होती, पण ती जीवघेणी ठरत नव्हती, आणि आता ती थोडीशी जीवघेणी आपल्याला दिसत आहेत, कारण शरीराची तुमची क्षमता रोगाची जी काही हो. अडवण्याची अगोदरच कमी झालेली आहे. तुम्ही अगोदरच शरीर आतून वीक आहे, आणि त्यावेळी मन अगदी पूर्ण खचून गेल्यामुळे तुम्ही या रोगाचा प्रतिकार करायची आतून तुटून गेलेला असल्यामुळे ही पाळी येते. तर त्यामुळे कधीही मनाची शक्ती ही कुठल्याही रोगाला फाईट करण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला स्ट्रॉंग ठेवलं तर या कुठल्याही प्रकारच्या इन्फेक्शनचा प्रतिकार करणं अवघड नाहीये. सर, आता केंद्र सरकारनं सुद्धा गाईडलाईन नवीन जारी केलेले आहेत आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा दिसून आलंय की अनेक जिल्ह्यांमध्ये आता असे रुग्ण दिसायला लागलेले आहेत. साथ रोग आहे असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आता याची साथ आलेली आहे का? आपण ते मान्य केलंय का? मुळात लक्षात ठेवा की मुख्य रोगाला जोडून आलेला हा रोग आहे. हा. म्हणजे कोरोना आणि त्याच्याबरोबर त्याच्यामुळे आलेल्या कमकुवतपणामुळे आलेला आहे. हा एकाकडून दुसऱ्याला जाणं हे प्रकार फक्त आयुर्वेदाचं सांगितलंय की संसर्गजन्य म्हटल्यानंतर एकाकडून दुसऱ्याला जाणं, मग ते त्यांचे कपडे एकमेकांनी वापरणं किंवा त्यांनी वापरलेल्या गोष्टी आहेत त्या एकमेकांशी शेअर करणं, जे एकाकडून दुसऱ्याकडे जाण्याचे जे काही मार्ग आहेत त्या मार्गाने हाही रोग दुसऱ्याकडे जाऊ शकतोय. त्यामुळे आपल्याला स्वच्छता जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने ठेवण्याची आपल्याला या ठिकाणी गरज आहे. तर त्या ठिकाणी, आणि हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन्स, त्यामुळे आपल्याला जेवढं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर घरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही या रोगांपासून स्वतःला वाचवू शकणार आहे. सर, याच्या काही गाईडलाईन्स तुम्ही आतापर्यंत जारी केलेल्या आहेत? कारण जसं आपण मास्क वापरणं हे खूप गरजेचं आहे असं सांगतोय कोरोना टाळण्यासाठी. आपण सॅनिटायझर वापरणं खूप गरजेचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचं आहे. या कोरोनाच्या बद्दलच्या गाईडलाईन्स तरी आता जवळपास प्रत्येकाला माहीत झालेल्या आहेत. पण म्युकरमायकोसिस टाळण्यासाठी म्हणून काही वेगळ्या प्रकारची खबरदारी आपण घेऊ शकतो का? तशा काही गाईडलाईन्स आहेत का? याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गाईडलाईन म्हणजे ज्यावेळी आपण जे बघितलंय की म्युकोरमायकोसिस सारखं इन्फेक्शन होताना शरीराची आपण जे नाकाचा मार्ग आहे त्या मार्गाने कशा पद्धतीने ऑक्सिजन सतत दिला जातो हाय फ्लो व्हॉल्यूम मध्ये, त्याच्यामुळे त्याला वापरलं जाणारं जे काही साहित्य आहेत, म्हणजे त्याच्याशिवाय वापरला जाणारा तुमचा मास्क आहे किंवा ते जिथे वेपरायझर आहे, ह्युमिडिफायर आहे, यांच्यावरती पहिल्यांदा दररोज स्वच्छता करण्याची जबाबदारी ही हॉस्पिटल प्रशासनाची आहे. त्याच्याच बरोबर इन्फेक्शन त्यावेळी होतंय तर त्यावेळी तिथे आपल्याला स्टिरॉइड्सचा वापर केला जातो, त्यांचं प्रमाण थोडंसं कंट्रोल करायला या काही डॉक्टर आणि हॉस्पिटलच्या जबाबदाऱ्या आहेत. पण त्याच्याबरोबर ज्याला झालंय त्यांनी या काळामध्ये जर समजा अगदी साधे सोपे उपाय आहेत की जे आपण गाईडलाईन मध्ये आपण बघितलेत की स्टीम घ्यायला सांगितलेली आहे, त्याच्याबरोबर तुम्हाला गुळण्या औषधांच्या सांगितल्यात, हळदीचा वापर सांगितलेला आहे. या सगळ्या गोष्टी जर समजा केल्या तर या भागामध्ये साठवणूक या रोगाची आणि त्याच्यानंतर त्याचा वाढ या दोन्ही गोष्टी अडवता येतात, झपाट्याने प्रसार होतो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला नित्य नियमाने करायला पाहिजेत. इन्फेक्शन कुठल्याही पद्धतीची, ही सगळी इन्फेक्शन मध्ये 3 प्रकार आहेत. एक म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि ही फंगाय, म्हणजे ही वनस्पतीचा एक प्रकार आहे. तर त्यामुळे यांची वाढ तिथे होऊ नये म्हणून आपल्याला जे सामान्य सांगितलेले जे काही स्वच्छतेचे नियम आहेत, पण हे शरीराच्या आतल्या बाजूची स्वच्छता आहे, ही फक्त बाहेरची स्वच्छता नाही. ही बाहेरची स्वच्छता नाही. त्यावेळी आपल्याला नॅचरली या भागामध्ये आतमध्ये इन्फेक्शन होणं टाळायचं असेल तर धूपन म्हणून एक खूप छान प्रकार सांगितलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला थोडंसं आपल्या भारतीय परंपरेकडे यावं लागेल की भारतीय परंपरेत सांगितलेलं घरातलं धूपन, एखाद्याला जर समजा बाळंतिणीच्या खोलीमध्ये असं धूपन केलं जायचं, तसंच आज आपण जर समजा घरामध्ये धूपन सुरू केलं तर ही छोटी छोटी जी काही इन्फेक्शन, मोल्ड, स्पोर्स हे सगळे जे आहेत ते त्यांची वाढ होत नाही. त्यामुळे आपल्याला धूपनाकडे थोडंसं लक्ष दिलं गेलं पाहिजे. घरामध्ये हाताची स्वच्छता आणि या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्याच जोडीला जर समजा दररोजच्या दररोज ज्या बेडशीट्स, त्याच्यानंतर पिलो कव्हर्स हे सगळे जे आहेत हे वेळच्या वेळी जर समजा धुवून पुन्हा वापरले तर त्याचाही आपल्याला उपयोग चांगल्यापैकी होऊ शकतो. आणि आता थोडीशी काळजी आपल्याला या पुढे होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया वगैरे या सगळ्या बाहेरच्या वेक्टर बॉर्न डिसीजेस आहेत त्यांच्यासाठी स्वतःची काळजी जर घ्यायला सुरुवात केली तर मला वाटतं ही सगळी इन्फेक्शन्स आणि रोगाच्या प्रतिकार शक्ती कमी झाल्यानंतर येणारी ही ऑपॉर्च्युनिस्ट इन्फेक्शन्स या सगळ्यांना आपल्याला कंट्रोल करता येईल. आणि याच्या गाईडलाईन्स थोड्या दिवसात लगेच आपल्याकडे येणार आहेत, विशेषतः आयुष टास्क फोर्स याच्यावरती जास्त. एक प्रश्न आहे सर,
उदय सर, आता समजा मला म्युकरमायकोसिस झालेला असेल तर मला कुठली लक्षणं दिसल्यानंतर मी त्याच्याबद्दल काळजी घेणं किंवा डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे? अशी कुठली लक्षणं त्याची आहेत की आपण असं समजू शकतो की ही लक्षणं ही म्युकरमायकोसिसची आहेत? जेव्हा म्युकरमायकोसिस आपल्याला प्रत्यक्ष बघायला गेला तर नाकाच्या आतल्या फोल्डमध्ये असतो, त्यामुळे एखाद्या पेशंटनी ठरवलं तरी सुद्धा त्याला लगेच ते लक्षात येत नाही. पण लक्षात त्याला काय येतं, एखादी बाजू जड झालेली आहे, त्या ठिकाणी दुखतंय, डोळा किंवा या भागातनं पाणी जास्त प्रमाणात येतंय, सूज आलेली दिसते, काही काही वेळा दातामध्ये असह्य वेदना होतात ज्या आपल्याला लक्षात येत नाहीयेत, हिरड्यांना सूज येते. आणि जर समजा आपण बारकाईने तपासलं तर आपल्याला आतल्या बाजूला काहीतरी वाढ झाल्यासारखं जाणवू येतं. त्याच्यानंतर श्वास घेताना किंवा सोडताना आपल्याला त्या ठिकाणी थोडंसं जरा अडथळा आल्यासारखं जाणवू शकतं. हा. काही जणांना हे मेंदूपर्यंत जात असेल तर प्रचंड डोकं दुखतं, जे लक्षात येत नाही. म्हणजे आपण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर कानदुखी, आपल्या चेहऱ्यावरती आलेली सूज, आतल्या बाजूला हिरड्यांना आलेली सूज, हिरड्यांमध्ये दुखणं, ही सगळी लक्षणं आपल्याला सांगता येतील की आपल्याला म्युकरमायकोसिसच्याकडे बोट दाखवतायत. आणि नक्कीच. त्या दृष्टीने आपण जर सुद्धा योग्य वेळात डॉक्टरांच्याकडे जाऊन तपासणी केली तर त्याच्यावरती निश्चित आपल्याला उपाय मिळू शकतात. खरंय सर, तुम्ही सांगितलेली ही माहिती सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. पण मला तुमच्याकडून दोन महत्त्वाच्या गोष्टी आणखीन जाणून घ्यायच्यात. ते म्हणजे परदेशामध्ये तिथं सुद्धा कोरोनाचे रुग्ण आहेत, तिथं म्युकरमायकोसिसच्या बद्दल आतापर्यंत फारसं ऐकायला नाही मिळालं, असं का? पहिल्या लाटेत आपल्याला म्युकरमायकोसिसचे रुग्ण फारसे आढळले नाहीत, दुसऱ्या लाटेतच का? असे काही साधे प्रश्न आहेत, त्याचं उत्तर मला तुमच्याकडून हवं आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोरोनाच्या संकटाचा सामना आपण सगळेजण करत असताना जे नवं संकट आपल्या दारावर येऊन ठेपलेलं आहे त्याच्याबद्दल आपण समजून घेतोय, त्याच्याबद्दलची चर्चा करतोय. आपल्यासोबत टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी सर आहेत. कुलकर्णी सर, आत्ता पटण्यातून जी बातमी आली, आत्तापर्यंत आपण ऐकत होतो की ब्लॅक फंगसचा हा सगळा परिणाम आहे, पण व्हाईट फंगस सुद्धा समोर आलेली आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगस यातला फरक नेमका काय आहे, त्याच्याबद्दल जरा सांगा ना. फंगस किंवा एक प्रकारचं हे वनस्पतीचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये शरीरावरती किंवा आपण बघतो की मशरूम आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे बघतो, तसेच काही झाडावरती येणारे फंगस असतात. म्हणजे आपल्या त्वचेवरती टिनिया किंवा जे रिंगवर्म असतात, हे सुद्धा एक फंगसचाच एक प्रकार आहे. हे थोडक्यात म्हणजे हे शरीरावरती येणारा एक शैवाल प्रकारचं आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये रंग कुठलाही असू दे, त्याचं मूळचं जे वाढ असते ती मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण म्हणतो, तसं मल्टीसेल्युलर हे एक वनस्पती आहे. आणि ती मग तुमच्या रंगाप्रमाणे कुठे एखाद्या ठिकाणी काळसरपणा त्या शरीरात आल्यानंतर त्या ठिकाणचं मुळात काय करते ही वनस्पती, शरीरामध्ये गेल्यानंतर त्याला येणारा सगळा जो काही रक्तप्रवाह आहे तो रक्तप्रवाह स्वतःच्या दिशेने वळवून घेऊन त्याला बंद करून त्यानंतर स्वतःची वाढ चालू होते. आणि मग त्या ठिकाणी तुमच्या त्वचेला एक प्रकारचं नेक्रोसिस आणि त्याच्यातनं मग होणारा पुढे त्रास जो आहे, म्हणजे त्याची वाढ स्वतःची जी आहे ती करायला सुरुवात करते. ही वाढ सुरुवातीला खूप अगदी स्लो असते आणि नंतर वाढते. पण याचे रंग वेगवेगळे जे आहेत, जसे आपण या ठिकाणी पांढरा, काळा, आणखीन सुद्धा आपण बरेच प्रकार याच्यामध्ये बघू शकतो. एखाद्या ठिकाणी निळसर झाक असेल, एखाद्या ठिकाणी लालसर झाक असेल, हिरवटपणा असेल, हे सगळे प्रकार जे काही त्याच्यामध्ये रंगाचे आहेत, हे रंगवैविध्य बाजूला ठेवलं तरी मुख्य भाग आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे की त्वचेवरती येणारं हे वेगवेगळ्या प्रकारांनी एक प्रकारचा हल्ला आहे. आणि हा संकट जे काही आहे, हे संकट आपल्या शरीरावरती कोणाच्याही येण्याच्या ऐवजी कोरोनाच्या पेशंटवरती त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात आता बघायला मिळतंय. आणि मुळातलं शरीराचं कुठल्याही रोगाचं प्रतिकार शक्ती इतकी कमी झालेली असते की त्यामुळे या छोट्याशा धक्क्याने सुद्धा त्या माणसाला कोलमडवून पाडू शकते. मला तुम्हाला तेच विचारायचंय की या आधी हे जे नवं संकट म्हणतोय आपण, कोरोना आज आलेला नाहीये. कोरोनाची एक लाट आपण बघितली, त्या लाटेतून आपण बाहेर आलो, ही दुसरी लाट. मग म्युकरमायकोसिसचे रुग्ण हे दुसऱ्या लाटेच्या नंतरच का दिसतायत? पहिल्या लाटेच्या नंतर ते का दिसले नाहीत, हाही एक प्रश्नच आहे. मुळात एक लक्षात घ्या की कोरोनाशी आपण ज्यावेळी पहिल्या लाटेमध्ये सामना केला त्यावेळी आपण जवळजवळ गोंधळलेले होतो. त्यामुळे रुग्ण जे 70-80%, 90% रुग्ण वाचले, त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन द्यावा लागला नव्हता, एवढी स्टिरॉइड्स द्यावी लागली नव्हती, एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधांचा उपयोग करून नंतर व्हेंटिलेटर किंवा इथपर्यंत जाऊन पेशंट परत आले, अशा केसेस पहिल्या वेळी खूप कमी होत्या.
दुसऱ्या वेळी आपण पेशंटना वाचवण्यासाठी या सगळ्या इतर गोष्टी ज्या वापरल्या गेल्या त्या सगळ्या वापरून आपण रुग्णांना जास्त प्रमाणात वाचवू शकलोय. हा. आणि त्या वाचवल्यानंतर पहिल्या लाटेमध्ये कदाचित हे म्युकरमायकोसिस त्या पेशंटच्या शरीरात वाढलंही असेल, बर पण दुर्दैवाने तो पेशंट आपण वाचवू शकलो नाही. त्यामुळे ही अशी काहीतरी केस झालेली आहे हे आपल्या लक्षातच आलं नाहीये. आणि बर आता बर आपण असे पेशंट वाचवलेले आहेत हा. वेगवेगळे औषध देऊन. त्यावेळी आपल्याला लक्षात आलं की अशाही पद्धतीने त्या पेशंटच्या शरीरामध्ये वेगळं काहीतरी इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतंय. बर आणि पण मग त्यामुळे मी असं म्हणेन की हा पहिल्या हा लाटेमध्ये होतेच, पण आता आपल्याला ते लक्षात आले. बरोबर मोठ्या संख्येने दिसत आहे. सर माझ्याकडे वेळ खूप कमी आहे, पण मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. कदाचित आम्हाला माहित नसेल, तुम्हाला ते माहित असू शकतं. भारतात म्युकरमायकोसिस जर साथरोग आहे असं आता डिक्लेअर करण्याची वेळ आलेली असेल, इतर देशात ज्या देशात कोरोनाची मोठ्या संख्येनं वाढ झाली, रुग्णसंख्या वाढली, त्या देशातली काय परिस्थिती आहे? तिथं म्युकरमायकोसिस दिसतोय का? याच पद्धतीने आपल्याला जसं पहिल्या लाटेमध्ये आपण बघितलं की लंग्सची इन्व्हॉल्वमेंट लक्षात आली. हम्म. आपल्या इथे थोडंसं आपल्याला लक्ष दिल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी बघायला मिळालंय. साथरोग म्हणता येईल का याबद्दल आजही थोडंसं दुमत असू शकतं. हा. परदेशामध्ये या पद्धतीच्या केसेस आढळत आहेत का, तर सगळीकडे या केसेस आढळत आहेत. पण कदाचित त्यांना जेवढ्या प्रमाणात आपल्या इथे पटकन लक्षात आलं आणि त्याच्यावरती आपण ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे, बर ती बर कदाचित त्या भागामध्ये रिपोर्ट केली असेल, पण ती लोकल लेव्हलवरती असल्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचली नसेल. पण याबद्दल माहिती मिळाली तर जरूर आपल्यापर्यंत मी घेऊन येईन. नक्कीच. मी हा प्रश्न याच्यासाठी विचारला कारण जगभर जर त्याच्यावर संशोधन सुरू असेल, तर त्या संशोधनातून नेमकं आपल्याला काय उपलब्ध होऊ शकतं आणि जगभरात त्याच्याबद्दलचे काय प्रयत्न सुरू आहेत हे सुद्धा आता आपल्याला जाणून घ्यावं लागणार आहे. पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून उदय सर तुमच्या माध्यमातून हा प्रयत्न होता आपला, की आज हे जे नवं संकट येऊन ठेपलेलं आहे, ज्याचा आपण आज देशभरात सामना करतोय, तो सामना करत असताना नेमकी काय काळजी घ्यायला हवी, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असायला हवी. म्हणून हा विशेष कार्यक्रम आपण घेतला. आपण वेळात वेळ काढून न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून प्रेक्षकांना ही माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.